विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे. श्रोते हो, जीवन शिक्षण या अध्यायामध्ये संत तुकडोजी महाराज जात आणि शिक्षणाचा संबंध सांगतात. म्हणून मित्र हो ऐका निश्चिती, गावीच मुलांचे शिक्षण घ्या हाती. पांग फिटेल जन्मजाती, सुखी होतील सकळ जन. कोणी म्हणती जातची मूर्ख, मुले कैसी निगतील चलाख. काही जाती मुळातची देख, हुशार असती शिक्षणी. ही कल्पना ही चूक असे, भेद मुळा माझी नसे. तो परंपरा गुणे भासे, वातावरणाच्या योगे. श्रोते हो, अर्थात जातीचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. शिक्षण घेण्यासाठी लागणारी जी मूळ हुशारी आहे ती जातीमुळे प्राप्त होते, हा केवळ आणि केवळ एक गैरसमज आहे. असा भेद हा जन्मजात नाहीच आणि परंपरेनं सुद्धा मिळालेला असा हा गुण नाही. उत्तम शिक्षण घेऊन गुणवान आणि विद्यावान होणं हे वातावरणाच्या योगामुळे घडू शकतं, हे मात्र एक वेळ ठीक आहे. आता जाती आधारित समाज योग्य की अयोग्य या वादात न पडता तुकडोजी महाराजांनी दिलेलं मार्गदर्शन आपण जरा वस्तुनिष्ठतेनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल श्रोते हो, की एखाद्या विशिष्ट जातीतच चलाख मुलं जन्माला येतात असं नाही हं. आता आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाचा मात्र शिक्षण घेणाऱ्यावर आणि एकूणच त्याच्या जीवन शिक्षणाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो हे मात्र नक्की. याचं उदाहरण देताना महाराज सांगतात, एखाद्याचा बाप हा न्यायाधिकारी आहे, काका प्रोफेसरी करतो, मामा कथा कीर्तन सांगतो, मग तो हुशार निपजणार नाही का? नक्कीच त्याची उन्नती अगदी सहज होणार. भोवती बुद्धिमंतांचा मेळा आहे आणि खायला सत्वशील असा मेवा आहे, मग त्याची प्रगती का नाही होणार? आता महाराज याहून थोडा वेगळा विचार करायला आपल्याला सांगतात. ते म्हणतात की एखाद्याचा बाप हा गुराखी आहे, चुलता बांगड्या आणि चोळ्या विकण्याचं काम करत असेल, मामाला काही कामधंदाच नसेल आणि मग अशा मुलानं पुढे जाऊन शिपाई आणि चपराशीची नोकरी मिळवली तर त्याच्या या प्रयत्नाचं, अभ्यासानं थोडं थोडं पुढे जाण्याचं कौतुक का नाही करायचं बरं? खायला कळला कोंडा आणि सोबत ढोरांचा तांडा असला तरी विद्येची आराधना करणाऱ्याला ज्ञानवंतांचा उत्तम सहवास मिळावा आणि त्याच्या जीवनाचा दर्जा वाढत राहावा, इतकं साधं समीकरण शिक्षणाच्या बाबतीत सगळ्या समाजाचं असावं अशी अपेक्षा संत तुकडोजी महाराज करतात. आणि या योगानं ते जात आणि शिक्षणाचा संबंध पुसून टाकतात. मुलं धनिक की गरीब की कोणत्या जातीची हे शिक्षण पाहतच नाही. ते सर्वांना सारखंच बळ देतं, उन्नत करत असतं. प्रत्येक मानव्याचा विकास आणि एकूणच गावाचा विकास होण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे, हे महाराज या ठिकाणी अधोरेखित करतात. महाराज विनोदानं सांगतात, एखाद्याच्या घराण्याच्या 42 पिढ्यांची पापकर्मामुळे झालेली बदनामी सुद्धा पुसून काढायची संधी त्याला शिक्षण देतं. यासाठी ते रावण आणि विश्वामित्र यांचं उदाहरण सुद्धा देतात आणि पुढे म्हणतात, ऐसा विशेष कृतीचा महिमा, जाणोनी करावे परिश्रमा. उद्धरावे आपल्या कुळाग्रामा, शिक्षण देऊनी नेटाने. असोत गरीब किंवा धनिक, मुलास विद्या शिकवाव्या अनेक. गावाने संपत्ती पुरवावी अधिक, याच मार्गी. आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन. कोठेच न उरेल गावंढळपण, टिकाऊ परिवर्तन या मार्गे. विद्या मोले ऐसे चढत, येईल भाग्य गावाचे हाता. एखाद्यास म्हणे तत्वता, विसरू नका हा मूळ मंत्रा. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जन पथ,
19वा अध्याय संपूर्ण. श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.